माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची आज कोलारमध्ये विराट प्रचंड सभा या ठिकाणी होते आहे। प्रचार आता मोठ्या प्रमाणावरती सर्व उमेदवारांचा आपल्याला दिसतो आहे, परंतु निश्चितच साहेबांचं विकास कामं आणि निश्चितच मतदारसंघात मोठ्या प्रमाणावरती कामं झालेली आहेत आणि आज आपण बघतो आहे त्याचीच प्रचिती म्हणून कोलार नगरीमध्ये मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय या ठिकाणी विराट सभेसाठी आलेला आहे। आता आपल्यासोबत या ठिकाणी डॉक्टर भास्करराव खर्जे पाटील आहेत। तर आपण आजच्या सभेविषयी तसंच साहेबांचं मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती काम आहे, तसेच एकंदरीत आपण या सगळ्याकडे कसं बघता? आज महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांची ऐतिहासिक संकल्प सभा आहे, परंतु अलोट गरीब आज आहे आणि सर्व संकल्प करणारच आहेत। आदरणीय नामदार साहेबांना 1 लाख ते 1.25 लाखाच्या पुढे घेऊन इतिहास घडवणार आहे अशी ऐतिहासिक संकल्प सभा होणार आहे। त्याचे कारण की सातत्याने चौथी पिढी आहे शिर्डी मतदारसंघामध्ये विकासाची कामं पदोपदी या ठिकाणी चालू आहे। मग ती भौतिक पण आहेत आणि शैक्षणिक पण आहे। मी तो म्हणतो भौतिकपेक्षा शैक्षणिक उन्नती त्यांनी या भागामध्ये केलेली आहे, त्याचे उल्लेखनीय आहे। त्याच्यामुळे हजारो विद्यार्थी या ठिकाणी ग्रॅज्युएट झालेले, डॉक्टर झालेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत आणि ते आज संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात नव्हे तर परदेशातही स्थायिक झालेले आहेत आणि त्याच्यामुळे या भागातील सर्व नागरिकांचं राहणीमान उंचावलेलं आहे, त्यांचं दरवेळी उत्पन्न वाढलेलं आहे, पण त्यांचं इन्कम वाढलेलं आहे आणि अतिशय महत्त्वाचं आहे। म्हणून मला खात्री आहे या इलेक्शनला आदरणीय नामदार साहेबांच्या पाठीमागं 100% शिर्डी मतदारसंघातून जनता राहणार आहे आणि त्यांना कमीत कमी 1 लाख ते 1.25 लाखाची लीडनी निवडून देण्याचा संकल्प आज या सभेत होणार आहे। ज्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली भाजपच्या नेतृत्वाखाली आपल्या भारताचा विकास होतोय, त्याचप्रमाणे या मतदारसंघाचा पण विकास होतो। दुसरी गोष्ट, केंद्राच्या जेवढ्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या मतदारसंघात झालेली आहे आणि साहेबांचा जो सततचा लोकसंपर्क आहे, 8वी वेळ ते आमदार होणार आहे आणि जो काही आता उपस्थिती दिसते अभूतपूर्व असा प्रतिसाद त्यांच्या सभेला दिसतोय, त्यामुळं लाखाच्या पुढे मताधिक्याने ते निवडून आणि आपला भाग जो आहे हा भाग भयमुक्त झालेला आहे। तिथं कोणी म्हणजे या मतदारसंघात कुणालाही कसलाही प्रकारचा त्रास होत नाही, भयमुक्त आपला मतदारसंघ आहे। त्यामुळं लोकांना या नेतृत्वावर अतिशय चांगला विश्वास आहे, सगळ्याचा चांगला संपर्क आहे, सगळे खूप चांगल्या मतदान करतील आणि चांगल्या मतांनी निवडून येतील। धन्यवाद सर।